हॅलो फ्रेंड्स, श्रावण महिना आता सुरू झालेला आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. तर आम्ही चाललो आहोत ढोपेश्वरच्या दर्शनासाठी. या बोटपासून 2 किलोमीटर आतमध्ये हे मंदिर आहे. कोकणातील अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि प्रसिद्ध असे हे शिवमंदिर आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराचे संपूर्ण दर्शन, निसर्गाने वेढलेला मंदिर परिसर, मन वेधून घेणारा धबधबा अगदी जवळून अनुभवता येईल. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समोर बघा, हिरवेगार डोंगर किती छान दिसत आहेत. दूधपापेश्वर हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील ढोपेश्वर गावामध्ये वसलेले आहे. राजापूर शहरापासून हे मंदिर अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. कोकण म्हणजे मनाला सुखावणारी एक वेगळीच शांतता आणि सगळीकडे पसरलेलं निसर्ग सौंदर्य. तुम्हीसुद्धा कोकणातील आहात का? कमेंट करून नक्की सांगा. मंदिराजवळ जाताना पहिल्यांदा श्री गणेश मंदिर लागते. तर आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत. हे जे डाव्या साईडला मंदिर दिसत आहे ते नवलाई देवीचे मंदिर आहे. आणि समोर दिसणाऱ्या कमानीमधून दूधपापेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. तर आता आम्ही इथे नारळ, फुले, बेलपत्र घेऊन मंदिराकडे जात आहोत. तर या मंदिरात जाण्यासाठी भरपूर अशा पायऱ्या नाही आहेत. त्यामुळे ज्यांना इच्छा असूनही काही मंदिरांमध्ये पायऱ्या चढून जाणे शक्य होत नाही, त्यांना आनंदाने या मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. ही आहे ढोपेश्वर गावातील शाळा. मंदिराच्या जवळच आहे ही शाळा. हा मार्ग सरळ मंदिराकडे जातो. साधारण फक्त अर्धा ते 1 मिनिट लागतो चालायला. आता आपण मंदिराच्या खूप जवळ आलो आहोत. बघू शकता, मंदिर चारही बाजूने निसर्गाने वेढलेले आहे. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. मंदिराच्या बाहेरील परिसर अशा प्रकारे दिसतो. तर हा आहे मंदिराचा सुंदर सभामंडप. नंदीदेवाचे दर्शन घेऊन आता महादेवाचे दर्शन घेऊ. मंदिराचा गाभारा हा दगडी पाषाणातील असून खूपच शांतिमय आहे. गाभाऱ्यामध्ये समोर देवीची मूर्ती आहे आणि स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. बेलपत्र आणि फुलांनी खूपच सुंदररित्या पूजन केलेले आहे. दर्शन घेऊन काही वेळ आम्ही मंदिरात बसलो. दूधपापेश्वर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून एक जागृत शिवमंदिर आहे. याचा सभामंडप लाकडी नक्षीकाम केलेल्या खांबांवर उभा आहे. श्री धनी दूधपापेश्वर मंदिर. दूधपापेश्वर म्हणजे माणसाचे पाप धुवून टाकणारा ईश्वर असा याचा अर्थ. आता आपण पाहूया निसर्गाच्या कुशीत असलेला आणि मन वेधून घेणारा ढोपेश्वरचा धबधबा.
किती सुंदर दिसत आहे ना हा धबधबा. पावसाळ्यामध्ये या धबधब्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. या मंदिराचे खास आकर्षण म्हणजे हा मन लुभावणारा धबधबा. सभोवतालचा परिसर हा अशा प्रकारे दिसतो. मंदिराचा जो परिसर आहे ना तो प्रचंड मोठा आहे आणि हे ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी अतिशय सुंदर आहे. हा संपूर्ण दिसणारा एरिया काही महिन्यापूर्वीच नव्याने बांधण्यात आलेला आहे. ढोपेश्वरचा हा सुंदर दिसणारा धबधबा अतिशय लांबपर्यंत पसरलेला आहे. आता आपल्याला त्या वॉटरफॉलपर्यंत जायचं आहे. येथे खाली जाण्याचा सुद्धा मार्ग आहे, पण पावसामध्ये आता तो बंद केलेला आहे. जसजसे धबधब्याच्या जवळ जाऊ तसा धबधबा अधिकच सुंदर दिसत आहे. जवळून हा धबधबा अधिकच सुंदर दिसत आहे. कोकणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारी धार्मिक स्थळे आणि असे सुंदर वॉटरफॉल दोन्हीही पाहायला मनापासून तुम्हाला जर आवडत असेल ना तर मानसिक शांती देणारं हे ठिकाण एकदा नक्की एक्सप्लोअर करा. या पुलावरून पुढे जाताना दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही तिथून जिन्यावरून वर आलेलो आहोत आणि इथे एक मोठं असं संयंत्र आहे, ते पाहू शकता. तुम्हाला कोकणातील या सुंदर दूधपापेश्वर मंदिराची सफर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मंदिराचे समाधानकारक दर्शन घेतल्यानंतर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. याआधी तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोकणातील अशा सुंदर ठिकाणांची सफर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.